हिताबद्दलची तर मी गोष्ट सांगणार आहे, तो तुम्हाला तात्पुरतं. तुम्ही अशी जन्मामध्ये वस्तू तयार करा आणि अशी कमाई करा की तुम्ही केलेल्या कमाईचा उपयोग तुम्हाला झाला पाहिजे. तुम्ही केलेली वस्तू तुमच्या कुठेही गेलं तर तुमच्या उपयोगाला आणि तुमच्या फायद्याला राहावं. मधमाशावानी मावळाच्या माशावानी तुमची गत होऊ नये. बेजार होऊन होऊन कमवायचं आणि रिकामच बोंबलं जायचं असं होऊ नये. आपले केले आपण खाय तुकाबंदी त्याचे, जे सवता करते सवता त्याचा उपभोग घेतात त्याला मी हित म्हणले. आता गोष्ट तर सांगणारच आहे, पण ती गोष्ट सांगायला 4-5 मिनिटं वेळ लागणार आहे. तो तुम्हाला दम निघायचा नाही म्हणून कच्चं टिप्पण दिलोय म्हणा की आपल्याला. तर त्या हिताबद्दलची गोष्ट अशी आहे, पूर्वीच्या काळामध्ये अशी वाहनाची सोय नव्हती. सगळा प्रवास लोक पायी करायचे. लेकीला सोडायला आणायला प्रवास पायीच करायचे, वाहनं नव्हते त्यावेळेस. मग आता एखाद्या टायमाला मुलीला न्यायला जर मुराळी आला, मुराळीच म्हणते वाटतं की न्यायला आले त्याला, मुराळी येऊन टेकला, त्या माईची गडबड चालायची. आता लेकराला काही जेवाय करावं लागेल, संघ काही बांधून द्यावं लागेल, बकल नांदायचं गाव आहे, लेकराला काही तसं मोकळं कसं धाडा येईल. मग घरात काही नसलं तर दिवसभर ह्या दुकानावर त्या दुकानावर दिवसभर जमा करत होती माय. मग रात्रभर स्वयंपाक करायचा त्या माईनं. ताम्रपुता उठून पाणी तापवायचं, त्या न्यायला आलेल्या मुराळ्याला आंघोळ घालायची. ते बैठकीत बसले की लेकीला उठीत होती, उठ माय सकाळी सकाळी गेलेलं बरं, तुला न्यायला आलंय, दुपारून पाऊस पाणी. मग लेकीनं आंघोळ करून तिला नवे कपडे नेसून ती बैठकीत बसली की मुराळ्याला जेवाय ताट वाढायचं. मुराळी जेवून बैठकीत गेला की लेकीला ताट वाढायचं. आता सोन्यासारखा स्वयंपाक पोरगी जेवणा गेली, जेव की माय, भूक नाही, 5 घास काहीच एक तर काहीच नाही. सोन्यासारखा स्वयंपाक होता पण पोरी जेवणा गेली. पहिलं नांदायला जड लागत होतं. नांदायचं म्हणजे भयानकच कष्ट वाटायचे, नको वाटायचं. म्हणून त्या भूकाला दबाव येत होता. भूक खुलत नव्हती, भूक लागत नव्हती. नांदाय जायचं म्हणलं की आबंड पडायचं आणि ते सगळं भूकाचं सगळं कॅन्सल व्हायचं. दगदग वाटायचे, मला काही नको म्हणायचं बस. मग लेक जेवली नाही म्हणून माईची माय, आता लेकरू जेवलं नाही म्हणून एका कपड्यामध्ये केलेल्या स्वयंपाक, काय चपाती भाजी असं असा गठ्ठा बांधायची. माई जेवली नाहीस तर नाही, पदरात बांधून घे, तू कशाला वजन येत बसू की येड्यावणी करू नको, वाटत भूक लागल्यास कुणाला मागणार आहेस तू, म्हणून बळ बळ त्या स्वयंपाकाचा गठ्ठा बांधून द्यायची बस माई नदीच्या. कारण त्या म्हातारीला माहीत असतंय हे मुराळी काही तेवढा शहाणा नाही. वाटत कुठं भूक लागली तर माझ्या लेकराला 10 रुपये घालून जीव घालायसारखा मुराळी नाही. आपल्या लेकराची आपणच सोय करा म्हणून बळ बळ तिच्या पदरामध्ये ती शिदोरी बांधून द्यायची. आणि बहुतेक करून पोरीला आलेले मुराळी रद्दी झालेलेच राहतात, लई करून थोडं सुधारलेले नसते तसते. आता जेवढे मुराळी राहतात का नाही, त्या खटल्यातल्या माणसाने हिकमतीनंच वाट लावलेले राहतात. 2-4 भावाचं खटलं राहावं. थोरला भाऊ म्हणते कामाचे दिवस संपलेत, आता माहेरावून आणायचं करावं, सुगी आली आता माणसं मिळणार, आणायचं करावं पोरीला. थोरला भाऊ म्हणते. त्याच्या पाठचं म्हणते कुणाला धाडावं. 3ऱ्या नंबरचं म्हणते हे तर इथं राहून काय करायचं, आणि ते खाट्या पोरीला, म्हणजे इथं बिनकामी झालेलं तिकडे वाट लावल्या राहते. आणि ते वापस नक्की कधी येईल याचं ठरलेलं नसतंय. ते मुराळी म्हणते तिथं बी लावून आहे, ते लावून द्यायचंच आहे, काठाला वाडावाड करायचं म्हणते. रोजच उठते त्या पुरीच्या माईला म्हणते, ताई तेवढं घोंगडं घ्या बरं इकडं. त्या पुरीच्या माईच्या मनानं घोंगडं म्हणाले तेव्हा जातच काही की मुरारी बाबा घोंगडच करायला दम निघ आत्राय म्हणालोय, नेण्यासाठी कुठं म्हणालोय. सगळं त्या पुरीच्या मायला ह्याची पावर माहीत असते, दिमागात कमी आहे म्हणून आपल्या लेकीची आपण सोय करा म्हणून पदरामध्ये भाजी भाकर गठ्ठा बांधून देते बस. मग पूर्वीच्या काळामध्ये वाट लावायच्या टायमाला पाण्याचा तांब्या हातात घ्यायची आणि गावाच्या बाहेर माईनं पाठी जायचं. माई जेवली नाहीच तर नाही, पाणी तर पेकी ताण नाही, चूल तर कर, काहीच मला न गमत्या. मग पायावर पाणी टाकायचं मायनं, ते दोघं दिस येतो, माय थांबायची तिथं, दिसं नाही गेली की मग माय वापस यायची. 2 कोस गेल्यास पोरीला पुन्हा भूक लागली. त्या मुराळ्याला म्हणाले पाणी बघा की जेवण करू. मग पाण्याच्या जागावर जेवाय बसले. घासाला पोरगी याद करू लागली, किती माय हुशार आहे, 2-2 कोस गाव नाही, मला भूक लागली, पदरात आणलं नसतं मायनं दिलं नसतं तिथं मी काय खायचं होतं. किती उपयोगाला आलं पदरात बांधून आणलेलं बघा म्हणून माईची बी याद करू लागली.
आणि पदरात आणलं नसतं तर काय खायचं म्हणून घासा घासाला हात करून जेवण केलं. पुन्हा उरलेला स्वयंपाकाचा गट्टा बांधला. 2 पुस पुन्हा चलत गेले. दिवस मावळा गेला. एका नदीला पूर आला होता. तिथं 2-4 माणसं बसली होती. ती मुरारी म्हणाले, नदीचं पाणी कवा उतरत तेव्हा आम्हाला पलीकडे जायचं होतं. त्या माणसाने सांगितलं, आता चढाय चालू झालंय म्हणजे उजळ जेतून उतरत नाही पाणी. त्या झोपड्यामध्ये लेकराला घेऊन थांब, पाणी उतरलं की पुन्हा जाय. लय गडबड आहे, मला जायची म्हणाले. ते माणसं म्हणजे घालतोस का लोकाचा लेकरू पाण्यात? म्हणला, तुला काय अक्कल फिकर आहे? थोबडीतच देईन म्हणले. जायचं तर मुकाम कर का चूक म्हणलं. पडला मुकाम. पुन्हा पदरातली भाजी भाकर सोडली, पोरगी जीव झाली. किती मायनं हुशारी केली. पदरात आणलं नसतं तिथं काय खायचं होतं. घासा घासाला यात पुन्हा जेवण केलं. स्वयंपाकाचा गट्टा बांधला. रात्रभर झोपले. सकाळी पाणी उतरलं की पुन्हा 2 पोत चलत गेले. कुठं तर एक मोटर पाठी होती. तिथं झाडाखाली 2 माणसं बसले होते. ते मुरारी म्हणाले, आमच्या गावाला दुपारची एसटी राहते, ती गेली का? कोणतं गाव आहे म्हणलं तुझं? ते असं असं आहे. तुझ्या गावाला जाणार दुपारची एसटी ती नदीच्या पलीकडून फेल झाली आहे म्हणले. आता आम्हाला झाला संध्याकाळचे मुक्कामीच म्हणले. बस पडला मुक्काम. काय घर सोडून निघालेल्या माणसाचं काही खरं राहतंय का हो? घर सोडलेल्या माणसानं तारीख आणि टाइम कधीच द्या जाऊ नाही बघा. उगा येडपट वाहनवाले म्हणाले, घरची गाडी नवी गाडी फोडणी तर देन, चपात्या तर कर, झाला इतके मिनिटं, ह्याला इतकी मिनिटं, वेळ किती लागणार. आणि आलो चिंग, घरची गाडी असल्याचं नवी गाडी असल्याचं टायमाला. अरे बकळ नव्या गाड्या मालकाला खाली घालून वरी बसलेल्या आहेत. तुला माहित नाही का म्हणून? इतकी नवी गाडी झाली म्हणजे काही सोयीशीच घरला येते का म्हणून तुझ्या? कसं आहे आता सध्याच्या काळात 2 गोष्टीचा लय उतार आलाय बघा. आता वाहनवालं कवा कटल याचा नक्की भरोसा नाही. आणि मोबाईलवाले किती लबाड बोलतील ह्याची गॅरंटी नाही. मला ह्या दुनियाचं कसं होईल ते हो. आता मला कोण पडलं कसलं टाकून दिलेलं मत 10-12 लबाड बोला नाही बघा. हॅलो कुठं आहेस? गावातच राहते किनवटला म्हणते. ऊत येऊन गेला ऊत. बस किती लबाड बोलाली इतकी जातून माणसं काही करणार. बस आणि वाहनवालं कवा कटल सांगता येणार. म्हणून मी रोज कीर्तना सांगालो, नवरा वाहनाकडे निघाला की बाईनं देवाला हात जोडायचे. देवा चालय पण तू आणून सोड बरं घरी, मला जाऊन आणायची वेळ येऊ देऊ नको म्हणावं. काही सांगता येणार रे. बस आणि जाताना कोण्या बाईनं नवरा वाहनाकडे जाताना त्याच्याकडे हळवून बघायचं. पुन्हा असंच येतंय का कपड्यात बांधून येतंय कोणाला? काही गॅरंटी राहिली नाही. सावध वाहनवाले हो, काही करता. पडला मुक्काम झाला. बस पुन्हा पदरातली भाजी भाकर सोडली. घासा घासाला पोरगी याद करू लागली. पदरात आणलं नसतं तर काय करायचं होतं म्हणली. पुन्हा स्वयंपाकाचा गट्टा बांधला. संध्याकाळची एसटी आली. त्या एसटी मध्ये बसले. राईड बरोबर तिला तिच्या संसारी घरी गेली. पदरातली भाजी भाकर सोडून टाकली. तिथून पुढे तिचा संसार घरदार आनंदाने तिने सजविला. हा झाला दृष्टांत, ही झाली गोष्ट. मुलीनं माहेरातून जात असताना पदरामध्ये शिदुरी बांधून घेतली. वाटतल्या प्रवासात खात खात तिनं राईट आपला मुक्काम गाठला. तसे आपण जेवढे माणसाच्या जन्मात आलो, गडी असो बाई असो, कोणी शहाणा असो ता माणूस कोणी बी असो, सगळ्याला मरण पावल्यानंतर 84 लाख जन्माचा प्रवास करायचा आता इथून पुढे चंद्र सूर्य तोपर्यंत. मग मुलीनं माहेरातून पदरामध्ये बांधून घेतलं, प्रवासाची सोय करून मुक्काम गाठला. तसं तुम्ही इथून मरण पावल्यानंतर पुढल्या 84च्या प्रवासासाठी, चंद्र सूर्याच्या प्रवासासाठी इथून मरण पावल्यानंतर जाताना तुम्ही तुमच्या पदरामध्ये काय बांधून घेऊन जाणार आता इथून? जी वस्तू जाताना मेल्यास तुम्ही घेऊन जाता, तुका म्हणे हित पाहे जोवरी हे हाती आहे. हित करा म्हणजे पुढे तुला संघ घेऊन जाऊन पुढल्या जन्मामध्ये काय घेऊन जाता येते ह्या गोष्टीचा तडजोड करा. म्हणजे काय घेऊन जाणार आहात तुम्ही आता सांगा. हा जावं तर लागणारच आहे. कित्येक लोकांचे मुरारी बी उटेकलेत हो. चष्मा लागणं, हातात काठी येणं, मुरारी आलेलीच आहेत, जावं लागणार आहे. मग जात असताना तुम्ही तुमच्या पदरात काय बांधून घेऊन जाणार? महाराज म्हणले ना, सोचू और देखो साथ क्या आएगा. काय येणार तुमच्या संग? बांधलेले घर, तुमच्या नावची शेत,
बँकेतला पैसा, घरातलं सोनं, महाराज ह्याच्यातलं काही संघ येत नाही का हो? तू कमिल्याला जर सगळं तुझ्या संघ आलं असतं, आम्ही कशाला उन्हातानाचं बोंबलं थिंडला असतो दुनियावर म्हणालो. सांगत आम्हाला काही धनधान काही बेवारसे हो का म्हणालो आम्ही. तुमच्या मनानं महाराज लोक मलाही काही म्हणतो महाराज लोकांचं काय तितके हलकट समजू नको. मला बी आधार कार्ड आहे, माय आहे, बाप आहे, गाव आहे, सगळी वतनदारी आहे हो. पण ते कसं आहे, चांगल्या चांगल्या गोष्टी देवानं मला कळविल्या. आता उगं लोकाला कळवा म्हणून घर सोडलेला माणूस आहे. उगं तुम्हाला वाटत असं ह्याचं काय कराय, एवढे वाऱ्यावर सुटलेले मोकार बी नाव बस. फक्त तुम्हाला चांगल्या गोष्टीची माहिती द्यावं म्हणून निघालेली. तू कमिल्याला सगळं जर तुझ्या संग आलं असतं तर पूर्वीच्या संत महात्म्याने एवढे ग्रंथ लिहून उठवून कशाला गेले असते. सगळ्या संतांचे ग्रंथ जर जमा केले, एक रेल्वे भरणारा एक रेल्वे. काय त्या ग्रंथामध्ये, तू आलायस कशासाठी, तुला करायचंय काय आणि जाताना संग न्यायचंय काय, सगळ्या ग्रंथ सांगून गेले तिनं. धनानी भूमो पशुचे गोठे, भार्याग्रद्वारे जनस्मशाने, देह चितायाम परलोक मार्गे, कर्मानुगो गच्छति जीव एका. तुम्ही किती जरी धन कमिलं, धन आणि भूम, तशाला तसा पैसा जाग्यावर राहणार, तुमच्या संग एक खडकू सुद्धा येणार. महाराज म्हणला चालू खात्याला काय तर फिक्स काही केलोय म्हणला, ते तसेच खात्याला राहतील. धन आणि भूम तुझ्या संग येणार बस. एक जण म्हणला मी देणं घेणं करतोय म्हणला महाराज, 10 लाख लोकांकडे आहे म्हणला, ते तसंच लोकांकडे राहते तुझ्या संग येणार बस. धन आणि भूम. एक जण म्हणला महाराज सदा माझ्या खिशामध्ये पाकिटामध्ये 10,000 ठेवतोय म्हणला, म्या मोकळा कधीच नसतोय म्हणला. ते आंघोळ घालणारे काढून घेते तुझ्या संग थोडंच येणार. धन आणि भूम. बरं झालं आता एक माझ्या गोष्ट लक्षात आली, तुम्हाला विचारावंच म्हणालो. माणूस तर कसंही मिळालेलंच राहते, त्याला आंघोळ घालून का जाळतेत म्हणालो. मला लोक मड्याला आंघोळ का घालालेत की अजून मिळ लागला नाही, कसं बी गेलंच की म्हणालो, मग त्याला आंघोळ घालायची काय गरज आहे म्हणालो. बरं काही बिना आंघोळीचे घातले ते पळून आले का वापस, काय बी नाही. आंघोळ मड्याला काही घालायची गरज नाही, आंघोळीचं काही संबंधच नाही, त्याला गेलंय ना जाऊ दे. हे आंघोळ जे घालालीत का नाही, हे चापाचापी करणाऱ्या लोकांनी डोकं गडीलेलं आहे. आंघोळीची काही गरजच नाही, फक्त आंघोळीच्या निमित्तानं आड बाजूला न्याय ते सगळं त्याच्यापासून नुसतं पोटात काळं, हिला आंघोळीची काहीच गरज नाही. आणि जमलेले लोक कसं म्हणतात, आंघोळीच्या जागेवर दुसऱ्यानं करता कोणा करा, जवळच्यालाच आंघोळ घालू द्या, म्हणजे त्याच्यातच काढून घेता यावं. नुसतं पोटात काळं, आंघोळीची काहीच गरज नाही. पशुचे गोठे किती वाड्या भरून गाई म्हशी जरी असल्या, पशुचे गोठे तशा कोट्यात राहून जातात तुझ्या संग. महाराज माझ्याकडे जर्सी गाय आहे म्हणला, बरं मग 20 लिटर दूध देते म्हणला, ती घेऊन जातो जाता जाता संग. बरं होतं बघ, तेवढी बी आली असती तर डेअरीला खपीतच गेला असतो. पण पशुचे गोठे कोट्यात राहून जाणार. भार्याग्रद्वारे, भार्या म्हणजे भार्या कोणाला म्हणते, बायको. माणसं बायकोला एक मूर्ख आलीत काही. महाराज दुनियामध्ये बक्कल बाया बघितलं, पण आमच्या माणसं काही न्यारीच आहेत बघा, ती घेऊन जातोस का जाता जाता संघ म्हणालो. बरं आहे बघा, आपली बायको बी आपल्या संघ आली असती, एक बघून 3 दगड झाली की कामच भागले की. पण महाराज म्हणजे भार्याग्रद्वारे, बायको तर कुठं आहे म्हणजे ग्रद्वारे. नवरा मेलं गेलं जळून, ग्रद्वारे म्हणजे घराच्या पुढे कुठं कुठं वटी राहतात बघा, नवरा गेलं मरून, झाली बिनगोरी ग्रद्वारे. बायको घराच्या दारात येऊन अंगणात बसणार, आले शान मध्ये त्या वाट्यावर, नवरा गेलं मरून, गेलं जळून, बसली महाग बस. उगा रस्त्याला येणाऱ्या जाणाऱ्या माणसाला एवढंच म्हणणार, कारभारी माल गेले आमचे. आता मज कसं होईल, आता ह्या वाड्याचा मॅन्टर तूच हैसन, आता दुसरं कोण आहे ऐक नाही दैक नाही.
पाय लांब करून बस, आकडून बस, झोप वाटेल तेव्हा झोप, उठवत पहिली वचक तर होती की कुणी कुणी येतंय की म्हणून, आता निर्धास्त कवा झोपायचं तुझ्याच मनावर, उठायचं कवा, कवा आडण बदलायचं काय भारी आग्रह भारी. जन स्मशाने जन हे मातीला आलेले दोस्त, जन स्मशाने हे मस्त नव्हत्या वस्तू देणार, स्मशानी नेऊनी भडागणी देऊनी येते परतून सकळ, सरण पेटलं ऊब लागली चला वापस, बस जळत तू निघाले वापस, आणि वाटणं गप्पा करणार माणूस चांगला होता, साल साल पैसे वापरले पण मला व्याज घेतला नाही बघा. आणि हे लोकाला म्हणाला त्या मड्याचे कपडे पेटले, ते काय असते मातीला गेलेल्या माणसानं मड्याचे कपडे पेटल्याशी निघून यायला लागते तिथून, नियम आहे त्याचा. ते सालभर बिनव्याजी पैसे वापरले लोकाला म्हणते कपड्याला लागलं का त्याच्या, नाही लागत चला, आणि मोठ्या अक्षरात म्हणणार भावपूर्ण श्रद्धांजली, तुझ्यापाशी एवढंच आहे की दुसरं काय आहे का. जन स्मशाने आले तिथून देह चितायाम, देह देह चितायाम, आता हे शरीर चितीवर टाकलं, आता ह्याच तर काय पिवळं पिवळं धुपं निघणार, चट 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 आवाज येते, फटाकड्यासारखे आवाज होते तो याचे बी, एकदा निघाला की हिरवा धूर निघणार, हिरवा गुळ थांबला की पिवळा, आता शेवटपासून तुम्हाला थांब होत नाही तर 7 रंगाचे धुरं निघते त्याच्यातून, सप्तरंगी खेळ केलेला जन्मभर एक एक धूर निघाला बाहेर. 4 ते 5 तासामध्ये वाळलेल्या सरपणाचा भारा जळून जसे कोळशे होते तसे ना देह चिताया खाक झाली याचे जळून बस, गेला देह तर समजून बस, परलोक मार्गे. मग आतला जे प्राण आहे परलोक मार्गे, आत्मा म्हणा परमात्मा म्हणा जीव म्हणा हे जे आपण म्हणतो ना परलोक मार्गे, गेला परलोकामध्ये बस. जसं पिंजऱ्यातून पोपट उडून गेला तसं देहातून आपला आत्मा निघून गेला बस. सांगा बाबा आता काय घेऊन गेला जाताना बस. इतके लोकांचे दोरे सारून सारून, लोकांच्या उदाऱ्या बुडून बुडून, दुधात पाणी टाकून टाकून, लोकांचे घर उठवून काय संग नेलं सांगा. इतकी खट्टापणी एवढी धडपड करू करू बेजाऱ्या होऊ, डोसके फोडाफोडी करून, खुन दरोडे करून काय नेलं संग सांग. महाराज मग मरताना काही जाते का नाही माणसाच्या संग, सांगायचंय का तुम्हाला, ऐकायचंय का, ऐकून तसं करायचंय का म्हणा. आता एवढं सांगितलं तेवढंच कशाला ठेवू मला का, काय येतंय मग संग, कर्मानुगो गच्छति जीव एका, कर्मानुगो गच्छति जीव एका. गडे हो, तुम्ही किती बंगले बांधले किती वाडे जरी बांधले, 1 रुपया मेल्यास तुमच्या संग येणार नाही. काय तुम्ही मंदिरासाठी, काय तुम्ही देवासाठी, काय तुम्ही परमार्थासाठी पैसा खर्चिला, एवढाच पैसा मेल्यानंतर तुमच्या संग येणार. तुम्ही किती मोठी मोठी लग्न करून लोक जीव घाला, कोणते कुटाने करू करू, काय तुम्हाला पार्ट्या करून लोक जीव घाला, एक भाताचं शीत तुमच्या संग येणार नाही. काय सप्त्यामध्ये 7 दिवसापासून अन्नदान झाले तुमच्या गावात, एवढंच अन्नदान फक्त मेल्यानंतर तुमच्या संग येणार. तुम्ही कुणाचे पाय धुवान, किती पूजा करा, किती कुणाला आयर बोलवणी करा, काय संग येणार. फक्त देवाची सेवा केलेली, संताची सेवा, फक्त एवढी गोष्ट घ्या बस. बांधलेल्या मंदिराचा खर्च, केलेल्या देवाचा पैशाचा खर्च, संताची सेवा, देवाची सेवा, देवासाठी संतासाठी केलेलं अन्नदान, ह्याच्याशिवाय तुमच्या संग काही येणार नाही. माना न माना, पटू न पटू, करा न करा, मी खरं आहे ते सांगून मोकळं झालो बस. आता कीर्तन सुटल्यास म्हणतील बी लोक, एवढं महाराजांनी सांगितलं पण आपल्याला नाव पटलं, तुला पटावं म्हणून सांगितलं नाही, मी खरं आहे ते सांगालो बस. आता तुला पटना म्हणजे काही चॅनलच बंद करून टाकू का म्हणालो सांगायचं. गडे हो, मादभर जरी तुम्ही कमी लाव, नजर पोचल तिथवर जरी तुम्ही कमी लाव,
मेल्यानंतर तुम्हाला देवाशिवाय संताशिवाय देवाला संताला केलेल्या खर्चाशिवाय अन्नदानाशिवाय काही संग येणार नाही असे महाराज स्पष्ट म्हणले झालं. कोणी नये सवे यथा केल्या संचिता वेगळा शिदोरी ते पाप शिदोरी ते पाप कोणी नये येता. किती पुरावे सांगू तुम्हाला. बघा माझं चालत हा प्रयाणकाळी आस्थान दिसती जवळी मृतिके मृतिका खवळी एकले मेळी संचिताचे. नियम कसा आहे शरीरातून जीव जर बाहेर पडला काही अंतरावर जाऊन थांबतय त्याला देव येऊन विचारते का थांबलास. संपला आता तुझं इथं काही राहिलं नाही जा एकटा जाऊ का म्हणते. कोण नेणार मग तुला सांग. दगदग वाटाल्या उदास लागाले करमना झाले हुरहुर वाटाले एकट्याला जाऊ वाटणार द्या की. मग देव म्हणते बघ तू काही द्यासारखं आहे का तुझ्याकडे. मग जीवाला तिथं थांबवून घेऊन पूर्ण त्याच्या जन्माचं रेकॉर्ड बघणार. कोण्या देवस्थानाच्या पेटीत काही ह्यानं टाकलेला आहे का कुठं अन्नदानामध्ये काही टाकलेलं आहे का. पूर्ण जन्माचं परमार्थाचं भक्तीचं काय काय कुठं कुठं काय काय केलंय त्याचा असा गटा तयार करणार. एकटा म्हणलास ना हो मेळी संचिताचे. एकटा म्हणलास ना हे जन्मभर तुझ्या हातानं घडलेले पुण्य आहे हे घे आणि जा पुढे बस. मग ते जन्मभर केलेलं पुण्य हे त्याचा गट्टा घेऊन जीव जाते आणि पुढे जे जन्म त्याला मिळेल त्या जन्मामध्ये त्याला नशीब म्हणून वापरायला मिळते. म्हणा हे लोक नशीब नशीब जे तुम्ही म्हणता का नाही नशीब 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 का आहे. तुम्ही आता पुण्य करायचं मेल्यास घेऊन जायचं पुढल्या जन्मात आनंदानं खायचं त्याचं नाव नशीब. काही काही लोक म्हणतात आयतं बसून खाला बी नशीब पाहिजे र. ते कोण्या दुकानावर मिळतंय र म्हण जाऊ त्याला. दुकानाचे नशीब आहे तर काय. आता काय तुम्ही जे देवाला 7 दिवसापासून खर्च केलाय का नाही ज्याचा ज्याचा ह्याचा परमार्थात खर्च आहे ते त्याच्या गट्ट्यात तयार होणार आणि पुढे त्याला वापरायला मिळणार. ते तुम्हीच केलेलं तुम्ही घेऊन जायचं पुढे वापरायचं त्याचं नाव नशीब असते. नशीब म्हणजे काही कुठलं आडप झडप मिळालेलं नसते करायचं नाही तर बसून खायचं बस. म्हणून तर म्हणतो ना मी जे जे तुम्ही करताल ते ते तेवढं भक्तीतलं देवदेवाचं फक्त तुमच्या कामाला येणार बस. बाकी कोणतं जरी केलं तर त्याचा तुम्हाला काहीच उपयोग नाही. म्हणून तर मी म्हणतो ना देवाला देवाला देवाला. लोक म्हणतात ना मी देवाला केलो देवाला केलो. आता खरं सांगू तुम्हाला थोडं तुम्ही थंड वाचकाने विचार करा. तुम्ही म्हणता हे देवाचा सप्ताह आहे. आता तुम्ही काय म्हणता देवाचा सप्ताह देवासाठी पंगत असं जे म्हणाला हो ना हे सप्ताह तुमचा आहे देवाचा नाही. देवाला ह्या सप्त्याची गरज नाही. जे जे करायला ते तुमच्यासाठी करायला. देवाला सप्त्याची गरज नाही ना का जे व्हालंय ना तुमच्याच उपयोगाचे आहे. देवाला कशाचीच गरज नाही. काही लोक म्हणतात ना पहिले मी पुढे होऊन सप्ताह करत होतो आता मी जाईना झालो. पहिले तुला कर म्हणलं नव्हतं त्यानं त्याची काहीच गरज नाही त्याला. काही लोक म्हणतात मी पहिलं पाराकडे जात होता जायना पहिले तुला ये म्हणलं नव्हतं. तुम्ही सप्ताह केला गरज नाही नाही केला गरज नाही पाराकडे आला त्याची काहीच गरज नाही. फक्त हे तुमच्यासाठी याचं गरज देवाचं नसून तुमच्या उपयोगाला याचं सगळं बस. आणि काही काही लोकांचं एक मला नवल वाटतंय बोलताना कसं बोलतात कालच्या सप्त्यात महाराज पदरून पैसे घातलोय हो मी सावता. देवाला सावता पैसे दिलोय म्हणते. आणखी काही काही लोक म्हणतात मी देवाला 11,000 रुपये देणगी दिलो. आता तुमचे तुम्ही बघा की काय म्हणाले हे ना मी देवाला सौता 11,000 रुपये देणगी दिलो देवाला. आता विचार करा तुम्ही देव सगळ्या सृष्टीचा मालक. त्याची बायको लक्ष्मी ती लक्ष्मी एवढी पैसेवाली आहे. जाता जाता तुमच्या घराकडे जर असं 2 मिनिटं जर निहाळून बघितली घरात बी पैसा उतू येणार आणि शेतात बी माल उतू येणार. इतकी लक्ष्मी तेज आहे. मांडी घालून बसली असतं सरलीच नाही हो तुमची. चलता चलता लक्ष्मीने असं घराकडे ध्यान लावून बघावं पैशाला कमीच नाही. इतकी लक्ष्मी तेजवान आहे. सगळ्या दुनियाला पैसा सप्लाय तिने करते आहे. मग ती लक्ष्मी दुनियाला सप्लाय करणारी लक्ष्मी आमच्या देवाची बायको आहे. ती रोज पायथ्याला बसून आहे. मग एवढी दुनियाला पैसा देणारी लक्ष्मी देवाच्या पायथ्याला बसून असताना
तुझ्या 11,000ला देवाने घेऊन काय केलं म्हणालो. देवाला दिलोन देवाला दिलोन देव. आज दामाचं माणूस पाय त्याला बसून नाही, तुझ्या दामाला काय करावं म्हणायचं ना. एवढं माणूस असल्यास 11,000ला काय केलं, त्याला काय देणं झालं तर म्हणून फेडलाच का तू. काही तर येडे कसे म्हणतात, मी पाया पडून देवाच्या पेटीमध्ये 10 रुपये टाकलो बाबा, मायला काय हाल पिठायचं तू. अरे एवढी लक्ष्मी असून तुझ्या 10 टपराला कशाला बघत येते ना. टाकलाच दिमाकानं 10 रुपये पेटी टाकलो. तुमच्या देणगीची त्याला गरज नाही, तुमच्या सप्त्याची काहीच गरज नाही. हे सगळं आहे ते तुमचं आहे बस. मग महाराज हे देवाला दिलो जे म्हणालेत लोक, हे काय माध्यम आहे देवाला देणं. स्पष्ट सांगतो की तुम्हाला, देवाला जे दिले म्हणताना हे देव आहे बँकेचा कॅशियर. देव आहे कॅशियर. आता तुम्ही बँकेत गेल्यास पैसे कोणाला देता, कॅशियरला. तेच घेऊन जाते का घरला. पैसे घेणार, तुमच्या खात्याला जमा करणार आणि समजून सांगणार जमा आहेत. माझी जरी बदली झाली, तुम्हाला कवा न्यायचे किती न्यायचे तुमचे घेऊन जा, पैसे जमा आहे बस. तसं तुम्ही हे केलं सगळं, खन खन तुमच्या खात्यावर स्टॅम्प मारणार, सांगणार तुम्ही सप्ताह केलाय, माझ्याकडे जमा आहे, मग ह्या जन्मात घ्यायचं का पुढे घ्या, तुमच्या मनावर. इमानदारीचा व्यवहार आहे फक्त एवढा. हे तुम्ही जे सप्ताह करून खर्च करालो का नाही, देवासाठी नाही हे तुमचे. आता बँकेत पैसे दिले म्हणजे काय त्याला आहेर केला का तुम्ही, जमा केली फक्त, लागेल तो न्यायची. तसं हे सप्ताह देवाचा नाही, तुमचा आहे बस. काही लोक म्हणते महाराजाला दिलं, महाराजाला दिलं. काही लोक म्हणते संताला दिलं, संताला सुद्धा द्यायची गरज नाही. संताला दिली म्हणजे तुम्हाला झाली ती. संत सुद्धा कॅशियर आहे. आम्ही महाराजाला दिलं बघा, महाराजाला सुद्धा दिले ते तुम्हालाच झाले ते. महाराज सुद्धा तसंच आहे. उगा आता तुम्हाला सांगितल्याशी तर कसं कळलं. एक संन्यासी महाराज होते, मठपती संन्यासी होते. लेकरू नाही बाळ नाही काय संन्यासी. एका सावकाराकडे गेले. सावकाराने एक मोठा मठ बांधलोय म्हणले. त्या मठात म्हणजे सगळी सोय आहे म्हणले, मस्त खाण्याची पिण्याची सगळी, झोपण्याची व्यवस्था, गादी पलंग सगळंच आहे म्हणले. पण मला एक नाद आहे म्हणले, माझ्या भेटाय कोणी आली माणसं मुक्कामी राहिली की त्याला जीव घालावं, त्याला तिथं झोपायची सोय करावं म्हणून मी बऱ्याचशा लोकांना मागलोय म्हणले. कोणी तांदूळ आणून द्याले, कोणी गहू, कोणी साखर आणून देते म्हणले. त्याचा स्वयंपाक करून तिला घालतोय म्हणजे मी. आता काय करा तुम्ही, एक आथराय पांघरायची द्या म्हणजे राहिलेल्या लोकांना झोपायची सोय द्या. त्या सावकारानं वक्त जर तोंड करून उठलं बघा, 10-5 सतरंजा उलटून फाटकीच होत, सतरंजी काढलं बाई. पांघरायचे तसलं फाटकं काढलं हो का महाराज. अहो चांगलं द्या की. महाराज आम्हाला घडते ते दिला बघा. उचललं त्यानं फाटकं सतरंजीची आदर गेलं. त्या मठामध्ये त्याच्या एक पत्राचं शेड होतं. त्या शेडमध्ये सतरंजी आतरलं, चादराचे गळी करून टाकलं. हे सकाळी असं झालं की दुपारून वारं सुटलं. त्या सावकाराच्या दारामध्ये एक मोठं झाड होतं, ते झाड ते तुटलं, त्याच्या छतावर पडलं, छत कोसळला. त्या कपारीतून सावकार बाहेर आला. बाहेर आले की पावसानं झोडपलं, गारानं झोडपलं, थरथरी हुकावून पुन्हा घरला पळाले. सगळ्या लोकांनी घरं लावून घेतली. कुठंच घरामध्ये जाण्या त्या बस. मग गेले त्या महाराजाच्या मठाकडे. महाराज कशाला गेट लावली. महाराज लय झोडपलं म्हणला, ही थरथरी आले, मला काही पांघरा असलं तर द्या म्हणला. महाराज म्हणजे त्या शेडमध्ये आहे जाय. ते गेलो तिथे, सकाळची सतरंजींची आदर तिथं. सतरंजीवर बसले, चादर अंगावर घेतलं, ते फाटकं खालून बी थंड लागाले, भोवतालून बी थंड लागाले. महाराज म्हणले हे फाटकं दिसाले सगळं, आणि सगळं हिऊ लागाले, दुसरं एखादं चांगलं असलं तर द्या की. महाराज म्हणजे माझ्यापाशी चांगलं असतं तर सकाळ तुझ्याकडे मागायला आलतो. असंच तुमच्या अडचणीला होते, मग आम्हाला जमा करायचा नाद आहे फक्त. तुम्हाला लोकांसाठीच आहे, आम्हाला ह्याची काहीच गरज नाही. सकाळ तू दिलायस ना, मग तुझ्यासाठीच आहे. असं आहे का म्हणला. हो. आणि सकाळ एक मोठी गादी रग दिली असती तर मग आता तुलाच होत होती की मला काय करायचं त्याच्यापासून. खरंच ऐकू म्हणला महाराज, मला हे लक्षातच आलं नाही म्हणला. आम्हाला फक्त जमा करायचा नाद आहे, ह्याचा फायदा तुम्हालाच आहे, आम्हाला मला काय मला सगळी सोय आहे की म्हणते. 10 गाद्या दिली असत्या तर माझ्याच उपयोगाला येणार. मग आता दे की म्हणले. कुठं ढिगाऱ्या खाली कोयजून गेले की काय नाही की. माणूस मेल्यास काय आठवण करून रडते, इतकं गळ्याला पण रडलं बघा. महाराज फाटकच होतं, तुम्हाला दान दिलं ते येळाला आलं म्हणला. चांगलं जमा केलेलं गेलं ढिगाऱ्याकडे हलकून. कशाला महाराज बाकीचं बोलत बसते, जमा केलेलं असं जातंय रे म्हणले, पण दान केलेलंच येळाला येते. किती पुरावे सांगू तुम्हाला. गडे हो, हे जे तुम्ही करायला की नाही,
हे देव फक्त साक्षीदार आहे, त्याला तुमच्या कशाची कडकुची गरज नाही, फक्त साक्षीदार आहे. हे तुम्ही जे करता देवासाठी ते तुम्हाला 1000 जन्मासाठी याचा वापर होणार. आणखी एखादा पुरावा सांगतो, 4-2 सांगितले म्हणजे कोणतं तर ध्यानात राहील की तुमच्या. आता एक सरकारने आमच्या एक योजना काढलेली आहे. भारतातला एक माणूस अमेरिकेला निघाला, त्याच्या 1 कोटी रुपये होते त्याच्यापाशी. मग 1 कोटी रुपये असणारा माणूस अमेरिकेत निघाला, पण भारतातले पैसे अमेरिकेत चालत नाहीत. तिथं काय चालतंय? डॉलर. मग आता इथले पैसे जर अमेरिकेत जर वापरायचे झाले परदेशात, स्कीम आहे, योजना आहे, त्याची नियम आहे, कायदा आहे तसा. इथल्या विश्वासाच्या बँकेत भरायचे. तुम्ही 2 कोटी राहून इथं भरायचे भारतातल्या बँकेत. त्या बँकेला सांगायचं मला अमेरिकेला जायचंय म्हणून. ती बँक तुम्हाला पावती देते. भारतात भरलेल्या पैशाची पावती घ्यायची, अमेरिकेला जायचं, तिथल्या बँकेला दाखवायची. ती बँक ह्या बँकेसंग संपर्क घेते आणि जेवढे भारतातल्या बँकेमध्ये पैसे भरलेत तेवढ्या पैशाची तिकडे डॉलर करून वापरायला देते. बस आहे काय बरोबर? मी म्हणले ते 2-4 लोकांना कळालं तर बरोबर आहे, नाही तर मजही 5 ठेवून नाही ना सांगणार. मी आधीच फालतू बोलत नाही, लबाड बोलत नाही, त्याच्यासाठी काही तर लोकांना कळावं बस. म्हणजे भारतातले पैसे जर परदेशात वापरायचे जर झाले, विश्वासाच्या बँकेत जमा करा, ती पावती घेऊन अमेरिकेत तिचे डॉलर होते. तसं तुम्ही मरण पावल्यानंतर इथले 1 रुपया सुद्धा तुमच्या संग येत नाही, पुढे कामाला येत नाही. मग या जन्मातली प्रॉपर्टी जर तुम्हाला पुढे हजारो जन्म जो वापरायचे असेल तर विश्वासाच्या बँकेमध्ये भरून पावती घ्यावी. आता इथे विश्वासाची बँक कोण आहे? देव, नाही तर संतच. बाकीच्या तर सगळ्या खाजगीच बँक आहेत. किती हुंडा दिला तर खाजगीच की. म्हणून तर आमचे महाराज म्हणले, गड्यो तुम्हाला मी किती आवर्जून सांगालो, संग न्याचं काही तर करा. तुका म्हणे गीत पाहे जोवरी हे हाती आहे. देवाशिवाय संताशिवाय अन्नदान केलेलं, खर्च केलेला, सेवा केलेली तुमच्या संग काहीच येणार नाही. करायचं असेल तर तुम्हाला हे करा, ह्याच्यामध्ये तुमचं हित आहे. बाकी तुम्ही काही जरी केलं तरी महाराज म्हणले, आपुल्या हिताचे नवती सायास ग्रहदारास धनवीत. घरदारास धनवीत. बाकीचं तुमच्या ह्याच्यात काहीच नाही, करणारे तर ठेवून जाणार, फक्त तुमच्या संग येणार. घरचे पुरले जे धन ते घरीचे घरी राही जा, परी दान धर्म हे सगळे चाले ते धन अंगा बंधनी होती. म्हणून बऱ्याचशा लोकांना मी बैठकीत सांगितलं, कीर्तनात सांगितलं, 10 गेले 5 उरले, प्रॉपर्टी भरपूर आहे. आता पुढल्या जन्मात परदेशात वापरण्यासाठी जमा करा, देवाच्या बँकेमध्ये जमा करा, संतांच्या बँकेमध्ये. पण काही लोकांना आमच्या म्हणण्याचं काय दिलगी वाटायला. एक तो म्हातारा म्हणला, अशी कमाई केली म्हणला महाराज, 3 पिढ्या हटणार नाही, 3 पिढ्या. भाऊ दे बाबा महाराज, माझा काय असा आहे म्हणला, सुनलाही सरणार नाही, लेकाने आहे तर बसून खाल्लं तर सरणार. खाऊ दे बाबा, पण तुझ्यासाठी बी कर की काही. नाही काय करायचे, काही करायची गरज नाही मला. आपली सून आणि लेक आनंदानं राहा आपल्या माघारी, त्यासाठी करालो म्हणला. सुनला आणि लेकाला आनंदानं राहायचं कर, पण तुला बी काही तर फायदा मिळावा असं कर की. मला काही करायची गरज नाही, सुन लेक आनंदात. आता उघड थंड वाजकाने विचार करा, ह्यानं देवाचं काहीच केलं नाही. होईल लेकराला सुनला म्हणून मस्त बंगला बांधलं, देवाला रुपये बी खर्च नाही, गेलं मरून. मेलन कुत्र्याच्या जन्मात गेलं. जोरदार पावसामध्ये कुत्र होऊन भिजाले. आणि ह्यानं बांधलेल्या वाड्यामध्ये त्याचा लेक आणि सून मस्त पावसामध्ये पलंगावर बसून टीव्ही बघत, खेकाट्या घाली टीव्ही बघाले. आणि हे बांधकाम केलेलं म्हातारं कुत्र होऊन पावसात भिजाले. आता लेकानं सुननं आनंदानं बसून खाल्लेले कुत्र झाल्यास काय उपयोगाला त्याचा. आता त्याच्या घरात ती सून लेक आनंदानं राहिले आणि कुत्र होऊन भिजाले. लेकानं सुननं आनंदात राहिले, ह्याच्या उपयोगाला आलं. आता हे जर कुत्र होऊन वाड्या जाऊ लागल्या, सून घरात येऊ त्या वाड्याच्याच पुढे कुत्र झाले आणि थरथर हिवानं आपलं काकडाला पाऊस भिजाले, त्याचा वाडा पुढे. ते कुत्र म्हणाले, वाडा मजाच आहे की. भिजून गेलो वाड्यामध्ये, सुननं असला धोंडा उचलला, आर हाड आर. म्या तुझा सासरा हो म्हणा, येटोला कसा आला.
का सांगितलं लक्षात आलं का तुम्हाला? तुझ्या माघारी सुनन लेख आनंदाने रावली असेल, तू कुत्र होऊन पावसात भिजू लागल्या, त्याच्या आनंदाचा काय उपयोग आहे सांगाय? असं सांगायला गेले की डोळ्यात आले कुणाच्या त्याला बी लेकर नाही तर आमची दे कोणा झाली म्हणाले, पोटात काळं धरून सांगालो का तुम्हाला? खाऊ द्या बाबा तुमची बी, तुमच्यासाठी बी होऊ दे. होईल महागल्याला म्हणून गहू जुंधळायची जमीन कमी लास, देवासाठी संतासाठी काहीच केलं नाही, मातबर कमी लास. पटकून मेला असं गेलाच बैलाच्या जन्मात. रोज आऊत वडाले ना असला कडबा खाले, आणि त्यानं कमीलेल्या जमिनीवर त्याची लेख नसून मस्त पूर्णाच्या पोळ्या करून खालीत, आणि असला धांदाड्या कडबा चांगलीच बसले. आता लेख नसून आनंदानं खायला यानं बैल झाले, त्याच्या काही उपयोगाला आलं का म्हणाल? आपल्या माघारी कोणी आनंदानं खाले काय आणि उपाशी राहिले का? इसतन धनकी कोण बराई, देखत नहीं नो में मिट्टी मिलाई, कनकर चुनकर मेल बनाया, आपी जाकर जंगल सोया. हरिया जळे जैसी लकड़ी की मूली, बाल जळे जैसी घास की पोली, कहत कबीरा सुन बे गुनिया, आप मरे पीछे डूब गई दुनिया. आपल्या माघारी कोणी आनंदानं खालं काय? आता मला सांगा बरं, तुमच्या गावातले माणसं मिळालेले सहज तर चक्कर करून गेलेत का पुन्हा? कस काय बांधकाम झाले का नाही, माझं किती कांटक्यावर गवत उगवले म्हणून आलतं का कोणी तुमच्यातलं कोणी? हो का, ते कुठं बोंबलं थंडाले की आले शान. लक्षात यालंय का नाही तुमच्या मी काय म्हणालो, कशाबद्दल म्हणालो? तुमच्या महागारी कोणी आनंदानं खाला काय, उपाशी राहिला काय? गडे हो, जोपर्यंत तुमच्याने हे घडत नाही तोपर्यंत तुमचं काही खरं नाही बस. आणि दुसरे एक अजून काही काही लोक म्हणालेत, दुसरे एक बोलत बसालेत त्याच्या शहाणपणामध्ये. एक जण म्हणला, महाराज मी काल परवा पोरीचं लग्न केलं म्हणला, तुमच्या सप्त्याला बी लोक नव्हतं म्हणला, एवढं चौपट लोक असेल म्हणलं, सप्त्यापेक्षा चौपट माझ्या पोरीच्या लग्नात. हा बरोबर हो. आणि काय सप्त्याला जेवाय केलं तो म्हणला? चपाती वरण भात भाजी नुकती केलती म्हणला. लग्नाला आलेल्या लोकांना विचारा, 2-2 पत्रवाल्यावर मावना गेलं म्हणलं लोकायला. एवढं मोठं जेवण केलं म्हणला, निघाला सप्ते करायला बस. म्हणजे सप्त्यापेक्षा भारी केलं वाटाले का म्हणतो त्याला समजून सांगितलो, गाडवा सप्त्यातलं केलेलं वरण भात मेल्या संघ येणार आहे म्हणलो, पण लग्नातली जिलबी नुकती संघ येणार हे बी ध्यानात राहू दे. कांदे खाऊन सफरचंदाचा हवा आणू म्हणलो. मी तुम्हाला समजून सांगालो सगळं. धोका खातात, एखादा संसारच भारी करील आणि मी फार मोठं पुण्य करालो म्हणताल तर असली धोका खातात. मी तुम्हाला समजून सांगालो, पुन्हा माझ्या नावानं बोंबलू नका तुम्ही. बस धोका खाताल धोका, कारण संसार किती भारी केला 84 चुकणार नाही, आणि संसारात किती खर्च झाला तर संग येणार नाही. आणि काही येडे तर कणी घोर करूनच मराले. एका माणसाच्या घरी गेलो, 2दा-3दा मला हसून बोललं, आणि 2दा गेलो तो वक्त्या दोन करून बसलं. पहिल्या वेळेस म्हणलं काही दुखत असं, पुन्हा गेलो म्हणलं वक्त्या दोन, तुला झालंय काय म्हणलो, असं तोंड करून बसायला काय झालं म्हणलो, आम्ही आलेले ते कोणा झाले, सदा गेल्या भरलाय तसंच म्हणलं, आता बसलास म्हणलं तोंड वक्त जर करून, झालंय का तुला? मला पोराचाच लय घोर लागला म्हणला, महाराज काहीच नाही, पोरग येडं निघालं म्हणलं, जायदा सांभाळणं होईना माझ्या माघारी, लय कमीलेला आहे म्हणला महाराज, काय सांगा पोराला सांभाळणं होईना. मला पोराचं कसं होईल तेव्हा, पोराचा घोर लागलाय. मी त्याला समजून सांगितलो, पोराचा घोर करू नको, पोरग हाय ते राणी कोण खाऊन आनंदानं राहते, तुला गेल्या गेल्या जुव वाढावं लागते, तुझं बघ म्हणतो. पोराचं कसं होईल, तुझं कसं होईल ते बघ की. आणि त्या पोराला म्हणाले, माझ्या माघारी कळलं माझ्या, तुला काही गादी आहेत का गेल्या गेल्या म्हणालो. असं कसं कमर ढिलं झाल्यावर बोलालाच म्हणतो, तुझा तर काही विचार कर की. गडे हो, बाद बोलण्यामध्ये उजळ जेतूर बोलण्यात काही मजा नाही. देवदेव वाचून परमार्थ वाचून केल्याशिवाय तुमचं जीवन सक्सेस नाही. बस किती मात्र संसार भारी करा, आपल्या हिताचे नव्हती साहेब. मी असं लग्न केलो तसं करा नको नाही, माझं लग्न करायला नको नाही, तुमचा संसार करायला नको नाही, पण एखादा संसारच करून माझ्या जन्माचं चीज झालं म्हणलं तर असली धोका खाची. संसारात जे बी खर्च होतंय संग येणार नाही.
संसार कसाही केला तर पुन्हा जन्म मिळणार नाही. तुम्हाला जन्म मिळविण्यासाठी भक्ती आणि संघ घेऊन जाण्यासाठी भक्तीमध्ये खर्चच करावा लागतो. संसार काहीच नाही बस. सांडी रे सांडी बाळा. आता माझ्या मनानं कसं सांगता येईल मला, सगळे पुरावे. मग महाराज संसारात केलेला खर्च मेल्या संघ येईना, आणि संसार जन्मभर केला तरी 84 चुकून माणसाचा जन्म मिळणार. म्हणजे संसार करणं काय म्हणावे. एवढे लोक जे गुंतले, एवढे लोक परेशान आहेत. म्हणजे 4 पोरीचे लग्न केलो, म्हणजे पोराला शिक्षण दिलो, नोकऱ्या लावलो, भलती परेशान, भलतं रात्र दिवस बेजार. आता ही पळापळी आहे म्हणजे काय. लग्न करणं हे काय, हे संसार म्हणजे काय. लग्न येव, पोराला शिक्षण. आता सांगू का संसार म्हणजे काय ते कळूनच द्यावं लागेल तुम्हाला. 84 चुकत नाही, केलेला खर्च संघ येत नाही, ह्याच्यापासून तुमचं हित नाही म्हणता. मग संसार हे माध्यम काय. संसारात एवढी पळापळी काय, लेकरं बाळ खर्च करणं, लग्न करणं हे काय. आता स्पष्ट सांगतो तुम्हाला, संसार म्हणजे तुम्ही दोघं नवरा बायकोनं लैंगिक सुखामध्ये जे गुण गाळलेत त्याचं सार लठून आहे बस. 4 पोरीचे लग्न केलो, भलता बेजार आहे म्हणला महाराज. घटनाच तशी घडून आणला होतास, सार लठून भाग आहे. आता निपटाव तर लागलच की हो. माणसं म्हणतात ना, खरं तर तू तसं करू नव्हतास, केलायच ना, निपटायचं बघ. आता सगळी निपटी आहे बघा. हे लग्न कर, खेपायला तर लावावंच लागणार, लग्न तर करावंच लागणार. आपण केलेलंच आहे तसं, कुठं केलेलं आहे, खेपायला लावावंच लागणार. लग्न करू नका म्हणणार, पोराला शिक्षण देऊ नका म्हणणार, पण लग्न करूनच सप्ताह केला म्हणताल तर असली धोका खाताल. हे सगळी निपटी. कोणी एखादा संसारात रडू जरी करू लागला तर त्याला लय महत्व द्यायचं नाही. बाबा गुन्हा गाळलेले इथं सारलं ठेवी, किरकिर करीत बसू नको. बायको संघ भांडण, आल्या गेल्या संघ भांडणं, गुन्हा गाळलेले आहेत. आता चिडचिड करून काही उपयोग नाही. जे केलंय तुम्ही ते गुन्हा गाळलेलं सारलं ठेवून आहे. ते आम्ही पहिलं पाय यात्रेला जात होतो, नवीन मी कीर्तन सांगायला शिकलो होतो त्या टायमाला. परळी ते पंढरपूर ते आळंदी आमची पायी वारी होती. तेव्हा एवढे लोक नव्हते, आमच्या दिंडीत 50 लोक. मग आम्हाला महाराजांना सांगायचं, पोरो इळभर चालायचं भजन करीत, पण वाटण कुणाचं जेवायचं नाही बरं. कारण इळभर तुम्ही चालताल कुणाचं जेवताल तर इळभर चाललेलं भजन केलेलं जेवणार घेऊन जाते. म्हणून आम्ही हातानं करून खायचं आमच्या. मग आम्हाला नाद, चौकाची टुपी करायची, भाकरी कुणं करायच्या, पीठ कुणं चुरायचं, जाळ कुणं घालायचं आमच्यामध्ये. मग वर्षभर आम्ही तयारी करायची, ह्याला यंदा घ्यायचं, त्याला ज्याची त्याची टुपी करायची, आणि डोक्यावरच वजन घेऊन चालायचं. परभणी भागातले एक माणूस दरवर्षी संघ घेत होतो मी. ते माणूस कसं होतं बघा, म्हणजे एवढी सेवा करीत होतं ते, कोण्याही टायमाला सांगू द्या, त्या टायमाला कुटुंबी घेऊन येत होतो. म्हणून बाकीचे बदलीत होतो, पण त्याला बदलीत होतो, वारसा त्याला संघ घेत होतो. म्हणजे सेवा करायचं, चांगलं करायचं सगळं होतं, पण त्याची एक खोडवंगल होती, कुणाचं काही दिसलं की उचलीत होतं. ते उचललं की आम्हाला ते निपटावं लागायचं, हातापाया पडून सगळं बरोबर चांगलं करायचं. असू जा बाबा, एवढीच खोडवंगल आहे, पण आपल्या उपयोगाचं आहे म्हणून त्याला राहू द्यायचं संघ. तर असं पायी जाता जाता संध्याकाळी आमची दिवस मावळता पाळणा दिंडी जरा आरानात थांबली म्हणा की गाव सोडून. तिथे एक शेतकरी होते, त्या शेतकऱ्यांना नोकरीचा गडी ठोलता, नवरा बायको शेतात राहत होते. ती बाई दिसल्या मग तांदूळ घेतले आणि त्या माणसाला घेऊन गेलो, त्या पोराला संघाच्या. आणि त्या बाईला म्हणलो, मावशी आमच्याकडे तांदूळ आहे, सगळं आहे, तुमचा बघून द्या आणि खिचडी शिजून घेता. माय तुम्ही एवढे घर सोडून देवाला निघाला, मला घडू द्या की. कुणाला घडाले, मी बघून घासून खिचडी शिजून देते, माय तुम्ही काहीच करू नका म्हणजे. नाही आम्ही शिजिताव सगळं करता, बघून घासून मी सगळं करून देते म्हणजे, तुम्ही देवाला चालावून मला एवढं घड नका. मग बिचारीनं बघून घासलं, चूल पेटविली, मी दिलो तांदूळ, सगळं सामान दिलं, आणि त्या माणसाला सांगितलं तू इथं थांब, खिचडी शिजली घेऊन ये, हरिपाठाचा टाइम झाला, आम्ही हरिपाठ म्हणतो. त्याला तिथं बसविलं, तिने बिचारीनं फोडणी टाकली, शिजलं की घेऊन ये म्हणून. तिथं गेल्या ह्या बदमाशानं त्या बाईला काय म्हणला की बघा, बाई जेव्हा तापली का नाही, थोबाडच फोडीनं दातच गाडी म्हणली, तू कशाचा वार करीन, घरसून कशाला टंगडीच तोडीनं भलती लाल भडक होऊन गेली बाई.
तुझी खिचडी फेचडी ही बांधून लावून होती ती शिजली नाही काही नाही उकळी बी आली नाही तर बटबट पाणी तसं घेतलं बघून माय टाकून देऊ नको काही नाही जे काय तुझी खिचडी बी नको तू थांबू नको आता ह्याच्यापाशी घ्याला का धोत्राचा कोचा बद ते पाण्यात सुद्धच टाकून दिलं मध्ये असं धरून मागून घेऊन आले महाग दिसल्या लपूनच केलं माझ्या इतक्या बिगीने काही खिचडी शिजली नाही रे बाबा काय कुटाणा केला की काय नाही ते तसंच घेऊन आले असं कोच्यामध्ये आणि ते खाली बद पाणी गळाले तर मी म्हणलं हे काय गळाले रे म्हणजे गुण गळाले तुम्हाला काय कुटाणा केलंय गे रे बाबा हे ना त्या बाईचे पाय पडता पडता धन धन बघ बाई येड आहे बाई कोणी सोडून दिलेला आहे पाया गेलेला आहे काही नाही बाईचे डोळे लाल झाले होते बघा समजूत घालून 1 घंटा पाया पडावं लागले आणि मला म्हणाले म्हणजे गुण गळाले तसं एखादं संसारातलं जर फन 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 करू लागलं तर त्याला म्हणजे तुझेच गुण गळालेत बाबा म्हणजे त्याला सांगितलं कर्तव्य आहे तुमचं कर्तव्य म्हणून पार पडा आपण केलेला कुठं नाही म्हणून निपटा मी संसार करणाऱ्याला शिवा दिलोय का तुम्हाला आवाज बोललो का मी तुम्ही ओंगळ्या म्हणलो का तुम्हाला होडी होडी केलो का फक्त तुम्ही वस्तू करायला त्या वस्तूचं माध्यम सांगितलं हे पुण्याची पायरी नाही हा केलेला खर्च संग येत नाही संसार किती जोर लावून केला तर 84 चुकत नाही मग आम्ही का करायला म्हणून कोणी विचारते ते गुन्हा गाळल्याला सारलं करायला आणि नाव तर लय मोठे मोठे ठुलीत लोक आहे ना पोरीचं लग्न जमलं यंदा मुलीचं लग्न आहे करावं कन्यादान म्हणाले काय भारी नाव तुले कन्यादान कन्यादान कशाला म्हणते सांगू तुम्हाला तुमची पोरगी मी उजवून द्यावं लागते मला कन्यादान घडतंय तुमच्या पोरीचं लग्न जर मी करून दिलं मला कन्यादान तुझ्याच पोरीचं लग्न तू केल्यास कन्यादान नाही गुन्हा गाळल्याला सारलं ठून आहे दिवस तुझ्याच पोरीचं लग्न करून जर कन्यादान झालं असतं तर 4-5 पोरीचा बाप तर आधी जाऊन स्वर्गात बसणार आहे आम्हाला येऊ देणार नाही तिथं जागा पडत आता नाव कोणते काठविनाच कसे काठविनात पण महाराजांना स्पष्ट सांगितलं आपुल्या हिताचे आपल्या हिताचे सायास नाहीत मग तुम्हाला जर तुमचं हितच करायचं असेल तर महाराज म्हणले हित ते करावे जन्माचं हित करायचं असेल आणि 84तून मुक्त माणसाच्या जन्माला यायचं असेल तर तुम्हाला देवाशिवाय पर्याय दुसरा काही नाही बस म्हणून तुका म्हणे हित पाहे म्हणजे संग काय येते हे बघ जो वरी हाती आहेत तुला संग काय काय न्यायचंय तेवढ्या गोष्टीचा सायास कर नसता तू हाय गायनं बसला असतं 84च्या फेऱ्यात पडशील तुझी कोणी दखल घेणार नाही सुरुवातीला पेटत माल भरा म्हणजे म्हणलो ना कोणता माल भरायचा काही ना काही माल पुढल्या जन्मात आपल्याला वापरण्याच्या उपयोगाला यावा असलाच माल या पेटमध्ये भरा आले भरा याच आले भरा Kumar